नमस्कार, MG न्यूज नांदेडमध्ये आपले स्वागत आहे। उत्कृष्ट ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने अनोखे रक्षाबंधन साजरे करण्यात येत आहे। शहरातील भटकी कुत्री व भटके जनावरे यांना सुरक्षा बेल्ट लावण्यात येत असून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात येत आहे। प्राण्यांना सुरक्षा बेल्ट लावून त्यांचे संरक्षण करण्यात येत आहे। रात्रीच्या वेळी जनावरे, गायी, म्हशी व कुत्रे रस्त्यावर फिरतात, यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे। पण उत्कृष्ट ग्लोबल फाउंडेशन हे अपघात टाळण्यासाठी सुरक्षा बेल्ट लावण्याचा संकल्प केला आहे। सुरुवात करण्यात आली। यातील देगलूर नाका येथील पशुवैद्यकीय हॉस्पिटल व रक्षा पर्वा येथील पशुवैद्यकीय हॉस्पिटल व शहरातील भागातील भटक्या कुत्र्यांना व भटक्या जनावरांना सुरक्षा लावण्यात आला। उत्कृष्ट ग्लोबल फाउंडेशन भटक्या कुत्री व जनावरे यांना सुरक्षा बेल्ट लावण्यात येत असून उत्कर्ष फाउंडेशन मार्फत हा एक आगळा वेगळा उपक्रम राबवला जात आहे। एक अनोखा रक्षाबंधन म्हणता येईल याला। या निमित्तानं उत्कर्ष फाउंडेशन भटके कुत्रे आणि भटकी जी जनावरं आहेत या दोन्हींनाही रेडियमचे बेल्ट या निमित्तानं बांधत आहेत। यामुळे असं होईल की रात्री अंधारामध्ये जे रस्त्यात बसलेले मोठे जनावरं असतील ते बऱ्याच वेळा वाहनांना दिसत नाहीत आणि ॲक्सिडेंट उद्भवतात, तर ते दिसल्यामुळं होणारे ॲक्सिडेंट त्याच्यापासून आपल्याला बचाव होईल। तसेच जे भटके कुत्रे आहेत अचानक वाहनं जात असताना येतात, तर ते सुद्धा दिसत नाहीत किंवा त्यांचा ॲक्सिडेंट होऊन त्यांची मृत्यू होते, तर त्यांच्या गळ्यामध्ये जर रेडियमचा बेल्ट असेल तर ते लगेच वाहनधारकाच्या दृष्टिक्षेपामध्ये येतील आणि त्याच्यामुळं वाहनधारकाला कळेल की भटका कुत्रा आहे किंवा जनावर आहे आणि त्याचा जीव त्याच्यापासून वाचू शकेल। तसेच एखाद्या वेळी मोटरसायकलवाले किंवा बाईकवाले जे वाहनधारक आहेत यांच्या मागे भटके कुत्रे लागतात, तर ते जवळ येईपर्यंत दिसत नाहीत, तर त्यांच्या गळ्यामध्ये जर बेल्ट असला तर ते लगेच वाहनधारकाला दिसतील आणि मग त्यांना ते सतर्क होतील आणि जे पुढील अपघात आहे ते टाळण्यासाठी मदत होईल। असा आगळा वेगळा उपक्रम जे उत्कर्ष फाउंडेशन राबवत आहे, तर तो स्तुत्य उपक्रम आहे, तर त्यांच्यासाठी त्यांना आम्ही या निमित्तानं शुभेच्छा देऊ इच्छितो। हिंदू वासमवार आहे। उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनमध्ये ॲज अन असिस्टंट मॅनेजर म्हणून मी इथं कार्यरत आहे। हे नांदेडचं सेंटर आहे, नांदेड महाराष्ट्र, आणि या ठिकाणी आमच्या उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन मार्फत आम्ही रक्षाबंधन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आजच्या डेटला। याचा उद्देश असा आहे की आपण रक्षाबंधन सगळेजण मनवत असतो किंवा आपण फेस्टिवल हा उपक्रम राबवत असतो। आपलं एक असतं की भावाने बहिणीची रक्षा करावी म्हणून आपण एक रक्षाबंधन हा प्रोग्राम पारंपरिकरित्या चालवतो। परंतु जनावरांचं काय, जे ॲनिमल असतात भटकते त्यांचं काय, त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही हा उपक्रम आज राबवलेला आहे। आमचा उद्देश हा आहे की जो जनावर भटकत असतो किंवा रस्त्यावर त्याचं चालणं वगैरे असतं, त्या टाईममध्ये जेव्हा रात्र असते तर तो एक प्राणी म्हणून जेव्हा चालतो ना, त्यावेळेस एखादी गाडी वगैरे आली किंवा काही बाईक आली तर तो ॲक्सिडेंटमध्ये दगावला जातो किंवा त्याच्यामार्फत कोणी बाईक चालवणारा असेल किंवा एखादी गाडी असेल त्यांना धोका असतो। तो हा धोका टळावा आणि प्राण्यांचे रक्षण व्हावे, ह्या प्राण्यांच्या सुरक्षतेसाठी आम्ही हा उपक्रम आज इथे नांदेडमध्ये राबवलेला आहे आणि आम्हाला खूप छान प्रतिसाद पण मिळालेला आहे। जवळपास सकाळपासून आम्ही 150 ते 200 जे भटकती जनावरं आहेत त्यांना आम्ही बेल्ट बांधलेले आहे आणि संध्याकाळपर्यंत 5 ते 6 वाजेपर्यंत आमचा हा उपक्रम चालूच असणार आहे। आणि माझ्यासोबत ही माझी पूर्ण टीम आहे जे ॲनिमलमध्ये काम करते उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनमध्ये, आणि चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या आम्हाला डॉगकडून किंवा जनावरांकडून किंवा ह्या नांदेडच्या जनतेकडून आम्हाला मिळत आहे। तर असाच प्रतिसाद आम्हाला हवा आहे, त्याच्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि आमचा हा उपक्रम चालू राहणार आहे।